हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर आज तारीख 11 मार्च 2026 इयत्ता 10वीचा सायन्स पार्ट 1चा पेपर होता. तर चला लवकरात लवकर तुमचे आन्सर चेक करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे सायन्स पार्ट 1मध्ये. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात. तर बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर पहिला जो क्वेश्चन होता त्याच्यात आपल्याला MCQ होते, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर बघा, पहिला जो क्वेश्चन होता त्याच्यात आपल्याला एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला विचारलेला होता. तर याचा आन्सर होता ऑप्शन नंबर सी, रूटमध्ये 2gm/r. त्यानंतर 2 नंबरचा जो MCQ होता याच्यात नॉन मेटल्स कोणत्या ब्लॉकमध्ये असतात ते विचारलेलं होतं. तर ऑप्शन बी हा करेक्ट आहे, पी ब्लॉकमध्ये असतात. 3 नंबरचा जो होता त्याच्यात एक छोटासा न्यूमेरिकल दिलेला होता तुम्हाला. तर याचा आन्सर होता ऑप्शन नंबर डी, 1000 जूल. 4 नंबरचा जो होता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारलेली होती डायमंडची, तर त्याचा ऑप्शन नंबर ए हा करेक्ट होता, 2.42. त्यानंतर 5 नंबरचा जे कांदा MCQ होता, तर याच्यात ह्युमन आयचा मिनिमम डिस्टन्स ऑफ विजन विचारलेलं होतं. तर 25 सेंटीमीटर एवढं असतं. तर बघा, तुमचे MCQ चेक करून घ्या आणि नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे, कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन नंबर 1 त्याच्यातला बी जो होता, तर बी क्वेश्चनमध्ये फाईंड ऑड मॅन आउट. तर याच्यातलं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर हा तुमचा ऑड ऑप्शन होता. त्यानंतर बाय ऑब्झर्विंग द को रिलेशन इन फर्स्ट पेअर कम्प्लीट द सेकंड पेअर, 2 नंबरचं होतं. मासचं काय होतं, किलोग्रॅम. तर वेटचं काय येणार, वेटचं येणार न्यूटन. ठीक आहे, तर याचा न्यूटन आन्सर होता. त्यानंतर स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. तर याचा आन्सर होता 92, फॉल्स. नंतर मॅच द फॉलोइंग होतं, तर थर्मोमीटर याचा आन्सर होता बी, टू मेजर टेम्परेचर. थर्मोमीटर कशासाठी यूज करतो आपण, टेम्परेचर मेजर करण्यासाठी. 5 नंबरचा क्वेश्चन होता, व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ व्हायोलेट रे इन डिस्पर्शन ऑफ लाईट. तर याचं आन्सर होतं, तर याचा आन्सर होता 400 to 450 नॅनोमीटर. ठीक आहे, नॅनोमीटर हे आन्सर होता. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 आहे तुमचा, गिव्ह सायंटिफिक रिझन. कोणतेही 2 लिहायचे होते 4 मार्क्ससाठी. तर पहिला क्वेश्चन होता, द जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स आर नॉट युजफुल फॉर स्टडीज ऑफ पोलार रिजन. तर याचं रिझन काय होतं, पोलार रिजन कॅनॉट बी कवर्ड बिकॉज जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स ऑर्बिट्स अबोव द इक्वेटर. त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन होता, द हायड्रोजिनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट फॉर्म्स वनस्पती घी. तर बघा, याचा आन्सर होता व्हेजिटेबल ऑइल इज ॲन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड अँड हायड्रोजिनेशन कन्वर्ट्स इट टू सॅच्युरेटेड कंपाऊंड वाय अँड ॲडिशन रिॲक्शन. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन होता, ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. तर एक म्हणजे याचं कारण होतं की द साईज ऑफ ॲन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. त्यानंतर याच्यातला बी क्वेश्चन होता, कोणतेही 3 सॉल्व करायचे होते 6 मार्क्ससाठी. प्रत्येकी एक मार्क्सला एक क्वेश्चनला 2 मार्क्स होते. तर बघा, व्हॉट इज मीन बाय अलॉय अँड गिव्ह 2 एक्झाम्पल. तर अलॉय काय असतो, अँड अलॉय इज होमोलॉगस मिक्सचर टू ऑफ 2 or more मेटल्स ऑर मेटल अँड नॉन मेटल. एक्झाम्पल काय होऊन जातील, ब्रास, ब्रॉज अँड स्टील, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आपल्याला फरक लिहायचा होता, डिस्टिंग्विश बिटवीन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. तर बघा, ऑक्सिडेशनच्या आधी सांगतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर रिडक्शनचे काय होऊन जाईल, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. नंतर ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज आणि रिडक्शनमध्ये काय होईल, डिक्रीज. ऑक्सिडेशनमध्ये गेन ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन, आणि रिडक्शनमध्ये लॉस ऑफ ऑक्सिजन, गेन ऑफ हायड्रोजन. त्यानंतर तुमचा 3 नंबरचा क्वेश्चन होता, गिव्ह मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ बेन्झिन. तर बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो C6H6 आणि त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करून दिलेला आहे. त्यानंतर 4 नंबरचा होता, तो एक न्यूमेरिकल होता. तर त्याचा आन्सर होता 92, 0.99 किलोवॅट किंवा मग 1 युनिट. त्यानंतर 5 नंबरचा होता की रेनबो कसा फॉर्म होतो, कंबाईन इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड इंटरनल रिफ्लेक्शन लाईट, एक्सप्लेन द सेंटेन्स. तर हे एक्सप्लेन करायचं होतं. तर याच्यात रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असतं. तर त्याच्यावर तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो होता, हा कोणतेही 5 सॉल्व करायचे होते. तर प्रत्येकी एक आन्सरला 3 मार्क्स होते. तर असे 15 मार्क्ससाठी 5 क्वेश्चन होते. तर पहिला जो होता तो न्यूमेरिकल होता. त्याच्यात तुम्हाला त्याचा आन्सर आला असतं 12 hours.
पहिल्या चॅप्टरवर होता. नंतर दुसरं एक तुम्हाला डायग्राम दिलेली होती, त्याच्या काही क्वेश्चन दिलेले होते 3, त्याच्यावर आन्सर करायचं होतं. तर पहिल्याचं आन्सर होतं 92 कार्बन डायऑक्साईड, दुसऱ्याचं आन्सर होतं लाईम वॉटर टर्न्स मिल्की, आणि ही एक रिॲक्शन होती, ही रिॲक्शन लिहायची होती. तर चेक करून घ्या तुमचे आन्सर आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, तर तुम्हाला असे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. तर बघा 3 नंबरचा क्वेश्चन होता. तुम्हाला एक पॅसेज दिलेला होता आणि त्याच्यावर 3 क्वेश्चन विचारलेले होते. तर पहिला जो क्वेश्चन होता, हीट इज ट्रान्सफर फ्रॉम वेअर टू वेअर. हीट कुठे तो कुठे ट्रान्सफर होते, तर हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड ऑब्जेक्ट. नंतर याच्यात कोणता प्रिन्सिपल होता, तर तो हीट एक्सचेंज प्रिन्सिपल होता. नंतर हाऊ विल यू स्टेट द प्रिन्सिपल ब्रीफली, तर हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन होता, ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक मोटर अँड राईट इट्स प्रिन्सिपल. नंतर 5 नंबरचा क्वेश्चन होता, ही ॲक्टिव्हिटी सारखंच होतं 92. तर इथे येणे किती होते 2, त्यानंतर ऑक्सिजन होते 6, इथे प्रोडक्टमध्ये 5 होते, नंतर हायड्रोजन होते 4 आणि इथं 2 होते, सल्फर दोघं साईडला 1-1 होते प्रोडक्ट्स आणि रिॲक्टंटमध्ये. तर आपल्याला त्यांनी एक विचारलेलं होतं अजून, स्टेट वेदर अबो केमिकल रिॲक्शन इज बॅलन्स ऑर नॉट. तर नो, द रिॲक्शन इज नॉट बॅलन्स नव्हती, आणि ही बघा ही बॅलन्स रिॲक्शन लिहून दिलेली आहे मी. तर या प्रकारे असायला पाहिजे होती, इथं 2 मल्टिप्लायला असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6, राईट द नेम्स फ्रॉम डिस्क्रिप्शन. तर ए होता त्याच्यात मेटॅलॉइड्स इन द सेकंड अँड थर्ड पिरियड. तर सेकंडमध्ये कोणता येतो बॉरॉन आणि थर्डमध्ये सिलिकॉन. नंतर बी होता नॉन मेटल्स इन द थर्ड पिरियड. तर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. सी होता 2 एलिमेंट्स हॅविंग व्हॅलेन्सी 4. तर कार्बन एक माहितीच आहे, दुसरा होता सिलिकॉन. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याच्यात बघा आपल्याला ह्या जोड्या लावायच्या होत्या. तर वेट हे कशाचं होतं, न्यूटन, आणि चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस, तर हे वेटचं होतं. त्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे, आणि 0 ॲट द सेंटरला 0 असतं ॲक्सलरेशन. आणि ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट होता तो सी न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर, आणि सेम इन द इंटायर युनिवर्स. तर हे ॲक्टिव्हिटी होती, कंप्लीट करायची होती. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय मिराज इफेक्ट, आणि एक एक्झाम्पल द्यायला लावलेलं होतं. अ मिराज इज अ नॅचरली ऑकरिंग ऑप्टिकल इल्युजन वेअर लाईट रेज बेंड टू प्रोड्यूस डिस्प्लेस इमेज ऑफ डिस्टन्स ऑब्जेक्ट्स ऑर द स्काय, आणि एक्झाम्पल होतं लुमी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 होता, हा तुमचा लास्ट क्वेश्चन होता 92. क्वेश्चन नंबर 4 कोणतेही 2 पैकी एक करायचे होते, 5 मार्क्ससाठी क्वेश्चन होता. तर पहिल्यामध्ये तुम्हाला ड्रॉ डायग्राम इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स, याची डायग्राम काढायची होती. बी क्वेश्चन होता, स्टेट नेचर ऑफ इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स. तर व्हर्च्युअल, इरेक्ट आणि डिमिनिश हे त्याचं नेचर राहिलं असतं. नंतर आपल्याला सांगितलं आहे की फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज 25 सेंटीमीटर, फाइंड द पॉवर ऑफ द लेन्स. तर -4 डायप्ट्रेस आलेलं असतं. किंवा मग हा दुसरा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकत होता. तर याच्यात पहिला जे होतं, तर राईट द मेन स्टेप इन द एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. तर पहिली स्टेप असते कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर कन्वर्टिंग बॉक्साईट इंटू प्युअर ॲल्युमिना, आणि दुसरी स्टेप असते इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन अँड ॲल्युमिना. त्यानंतर दुसरा क्वेश्चन होता याच्यात, व्हॉट इज द मेल्टिंग पॉईंट अँड ॲल्युमिना अँड हाऊ इज द मेल्टिंग पॉईंट रिड्यूस. तर बघा मेल्टिंग पॉईंट किती असतो, 2000 किंवा 2050 डिग्री सेल्सिअस, आणि याला रिड्यूस करण्यासाठी टू रिड्यूस मेल्टिंग पॉईंट कायरोलाइट Na3Al F6 अँड फ्ल्युअरस्पार CaF2 आर ॲडेड टू द मिक्सचर. आणि लास्ट क्वेश्चन होता तुमचा सी, वाय ॲनोड्स नीड टू बी रिप्लेस फ्रॉम टाईम टू टाईम ड्युरिंग द इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲल्युमिना. तर याचं का आन्सर होतं, द ग्राफाईट ॲनोड्स रिॲक्ट्स with the oxygen produced during electrolysis, forming carbon dioxide and carbon monoxide gases, which cause them to burn away and erode. The graphite anodes are made of carbon. The high temperature and oxygen cause the carbon to react. याची रिॲक्शन होती कार्बन प्लस ऑक्सिजन काय बनेल, कार्बन डायऑक्साईड बनेल, गॅस बनेल. तर अशा प्रकारे तुमचा हा 2026चा पेपर होता सायन्स पार्ट 1चा. बघायला गेलं तर काय एवढा कठीण नव्हता, इझी आहे. तर बघा तुमचे आन्सर चेक करून घ्या आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहेत. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये मार्क्स कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.